मंडळी, कडक बातमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, विधानसभेचे नुकतेच निकाल लागले. महायुतीने तब्बल 230 जागांवर विजय मिळवला, तर महाविकास आघाडीला केवळ 46 जागा मिळवता आल्या. या आश्चर्यकारक आणि ऐतिहासिक अशा निकालानंतर राज्यात विरोधी पक्षच अस्तित्वात नसल्यासारखं झालं आहे असं म्हणावं लागेल. ज्या पद्धतीनं महायुतीनं इतका विशाल विजय मिळवला, त्या तुलनेत विरोधी गटाला विरोधी पक्ष नेता हे पद देखील मिळेल की नाही अशी परिस्थिती एकूणच निर्माण झाली आहे. 2014 साली मोदी लाटेमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर याच पद्धतीचं वातावरण देशभरात निर्माण झालं होतं. त्यावेळी काँग्रेसला केवळ 44 इतक्या जागा मिळाल्या होत्या आणि त्या जागा लोकसभेचा विरोधी पक्ष नेते पद मिळवण्यासाठी देखील पुरेशा नव्हत्या. कारण सभागृहामध्ये एकूण सभासद संख्येच्या 10% इतक्या जागा कोणत्याही पक्षाला मिळाल्यास त्या पक्षाला अधिकृतपणे विरोधी पक्ष नेते पद हे मिळवता येऊ शकतं, अशी आजपर्यंतची रीत आहे किंवा नियम आहे असं म्हणावं लागेल. मात्र मंडळी, यंदाच्या निवडणुकीमध्ये महायुतीनं 230 जागा मिळवल्यामुळे आणि महाविकास आघाडी या तिन्ही पक्षांनी मिळून केवळ 46 इतक्याच जागा जिंकलेल्या आहेत. त्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं 20 जागा, काँग्रेस पक्षानं 16 जागा, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं केवळ 10 जागा जिंकलेल्या आहेत. आणि ही आकडेवारी पाहता कोणत्याही पक्षाला 28 ते 29 अशा जागा जिंकता आलेल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता असेल की नसेल किंवा त्याला मान्यता दिली जाईल की नाही असेही प्रश्न आणि शंका आजच्या घडीला उपस्थित होत आहेत. म्हणजे आजच्या घडीला विरोधी पक्षाकडून अर्थातच महाविकास आघाडीतल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं 20 जागा जिंकलेल्या आहेत. त्यामुळे सभागृहामध्ये विरोधी पक्षांच्या जास्तीत सदस्य संख्येमुळे ठाकरे गटाचा एखादा सभागृहातला विरोधी पक्ष नेता म्हणून निवडला जाऊ शकतो किंवा त्याला मान्यता दिली जाऊ शकते. मात्र अधिकृतरित्या विरोधी पक्ष नेतेपद पदाचा मान आणि सगळ्या सुविधा त्या नेत्याला मिळतील की नाही याबद्दल आजच्या घडीला संभ्रम निर्माण झालेला आहे किंवा त्या संदर्भात काही सांगता येत नाही. अनेक वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये या पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे असं देखील म्हटलं जातंय. इतिहासात मागच्या 14 विधानसभा निवडणुकीचा कार्यकाळ जर आपण याचा विचार केला तर काँग्रेस पक्षाने 1962, 1967 आणि 1972 या 3 विधानसभा निवडणुकीमध्ये जिंकून आणलेल्या आपल्या जागांची संख्या संयुक्तपणे 215, 203 आणि 222 अशी होती. तेव्हा मात्र काँग्रेस पक्षानं विरोधी पक्षाला मान्यता दिली होती. तेव्हा 1962 मध्ये कृष्णराव धुळप, 1967 मध्ये पुन्हा एकदा कृष्णराव धुळप आणि 1972 मध्ये दिनकर पाटील यांना विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी देण्यात आली होती. याचाच अर्थ विरोधी पक्षामध्ये असणाऱ्या त्या काळातल्या कोणत्याही राजकीय पक्षाला एकूण सदस्य संख्येच्या 10% जागा जिंकता आल्या नव्हत्या, तरीही काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदाला त्यावेळी मान्यता दिली होती. म्हणून यंदाच्या विधानसभेला तशीच परिस्थिती निर्माण झाली असली तरीही विरोधी पक्ष पदाचा मान यावेळी विधानसभा सभागृहाकडून दिला जातो की नाही हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यासोबतच महाविकास आघाडी म्हणून असणाऱ्या विरोधी पक्षांच्या गटाला एकत्रित धरून देखील विरोधी पक्षाचा मान दिला जातो का याबद्दल देखील घटना तज्ज्ञ किंवा संविधान तज्ज्ञ याबद्दल काय चर्चा करतात किंवा चर्चा होईल असंही सांगितलं जाते. मात्र हे सगळं करण्यासाठी किंवा त्या संदर्भातली मान्यता अधिकार हा सर्वस्वी विधिमंडळ सभागृहाच्या अध्यक्षांचा आहे. विरोधी पक्षातील सर्वच पक्ष मिळून एका पक्षातील नेत्याला समर्थन देऊन विरोधी पक्ष नेता निवडण्याची मागणी करू शकतात. विधिमंडळ अध्यक्ष विरोधी पक्ष नेत्याच्या नियुक्तीला या संबंधात लांबणी लावू शकतात किंवा वेळ लावू शकतात असंही बोललं जाते. अशा वेळी 5 वर्ष विरोधी पक्ष नेत्याविना विधानसभेचं कामकाज चालवलं जाऊ शकतं अशी शक्यता विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या यंदाच्या विधानसभेला विरोधी पक्ष नेता असेल की नसेल याबद्दल आता मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहेत आणि त्यावर काय निर्णय होतो आपल्याला आगामी काळात कळेलच. मंडळी, या व्हिडिओमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कडक बात.